साहेबांच्या हस्ते गोरक्षण ग्राउंडचं भूमिपूजन झालेलं आहे। या गोरक्षण ग्राउंड म्हणजे काय तर मेन सिटीतलं हे ग्राउंड डेव्हलप होतंय। या ग्राउंडमध्ये पाचवे आहे, मुलांना खेळण्यासाठी छोटीशी खेळणी पण आपण लावलेली आहेत। त्याचबरोबर स्पोर्ट्स लोकांना बास्केटबॉल असेल, व्हॉलीबॉल असेल यासाठी सुविधा केलेल्या आहेत। अंडर हॉलमध्ये म्हणजे अंतर्गत सगळ्या विविध खेळाचे पण आपण हॉल केलेला आहे, सिस्टीम ठेवलेली आहे आणि येत्या मे महिन्यापर्यंत हे काम पूर्ण होणार आहे। आणि दुसऱ्या टप्प्यात आपण जे घेणार आहे ते त्यामध्ये वेगवेगळी झाडं असतील, ग्रीनरी असेल सगळ्या पद्धतीची ती आपण डेव्हलप करणार आहे। ज्येष्ठ नागरिकांना फिरण्यासाठी वेगळा ट्रॅक ठेवला आहे, बसण्याची व्यवस्था केली आहे। अशा प्रकारे विविध सुविधाचं हे एक चांगल्या पद्धतीचं ग्राउंड तयार होतंय, खेळाचं मैदान तयार होतंय। हे सातारकरांच्या मेन सिटीमधलं असल्यामुळं व्यापारी लोकांना राजपथ असेल, खनाळी असेल, गुरुवार पेठेपासून किंवा शनिवार पेठ दोन्ही रस्त्याच्या मध्ये असल्यामुळं विविध लोकातील सगळ्या व्यापाऱ्यांना हे फिरण्यासाठी अत्यंत उत्तम रीतीने येते आणि जवळचा हा ट्रॅक राहणार आहे आणि महिलांनाही चांगल्या प्रकारे आरोग्य राखण्यासाठी सकाळी किंवा संध्याकाळी फिरण्यासाठी त्यांनाही चांगल्या पद्धतीच्या सुविधा आम्ही इथं उपलब्ध करून देणार आहे। अत्यंत आनंद होतोय की आरक्षण डेव्हलप करण्यासाठी आम्हाला नागरिकही वारंवार निवडून देतात आणि आत्ताच तुम्ही पाहिलं असेल की आम्ही वचनपूर्तीचा 2 वर्षातील आढावा हा हँडबिल आत्ता आपण त्याचं प्रसिद्धी केलेली आहे। त्यामध्ये गेल्या 2 वर्षात आम्ही काय काय कामं केली ती आम्ही प्रसिद्ध केले। त्याचबरोबर येत्या 2 वर्षातली नियोजित कामंसुद्धा मोठी जी आहे आरक्षणाची ती पण आम्ही प्रसिद्ध केलेली आहेत आणि आम्ही वचननामा एवढ्यासाठी प्रसिद्ध केला आहे की आम्ही लोकांना दिलेला शब्द पाळतो। नेत्यांच्या सहकार्यानं हे आजपर्यंतची कामं आमची झालेली आहेत। त्याचबरोबर नगरपालिकेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व सभापती आणि सर्व अधिकारी वर्ग, कर्मचारी वर्ग यांच्या सर्वांच्या सहकार्यामुळं आमची विविध मोठी कामं आजवर होत आली आहेत, याच्यापुढे होतील एवढी मी ग्वाही देते। आणि या नागरिकांनी, आमच्या प्रभागातील नागरिकांनी आतापर्यंत सहकार्य केल्याबद्दल मी त्यांचे मनोमन आभार मानते। धन्यवाद।